सगळं व्यवस्थित पार पडलं। आणि त्याचं शेवट गोड ते सगळंच गोड आणि महत्त्वाचं म्हणजे सगळं अगदी वेळीच मिटलं। हो ग, जरा उशीर झाला असता तर केवढा घोळ झाला असता। आणि हे दोघं इथून जाणार म्हटल्यावर सगळं वातावरणच बिघडून गेलं होतं। पण आधी तिने राजीनामा दिला नसता तर प्रॉब्लेम झाला असता। हो, आणि असा राजीनामा द्यायला धाडच लागतं। पण तिच्यात ते आहे। आज जयची तिने जोरदार साथ दिली। टीम लीडर असावी तर अशी। काय रजनी? बाय बाय जय, काळजी घ्या जय। जय, हे बघ, तू तुझे प्रयत्न सोडू नकोस। तुला बिझनेस करायचा आहे ना, मग तू तिकडे फोकस कर। बाकी तुझी इथली कामं मी आहे ना, मी करेन, काळजी नको करूस। आणि आता उगाच डिप्रेस होऊ नकोस, अशा गोष्टी होतात रे। पण तू मनाशी ठरवलंय ना, मग आता जोमानी कामाला लाग। ओके? हे बघ जय, जे झालं ते झालं। आता मागचं विसरून पुढे जायचं। आम्ही आहोत तुझ्या बरोबर सगळे। खरंय, पण खरंच अविनाश सरांना सुद्धा मानलं पाहिजे ना। स्वतःची चूक लक्षात आल्यावर लगेच सॉरी म्हणाले। खरंच ग्रेट आहेत। आणि हे सगळ्याचं क्रेडिट जातं आदितीला। चला चला लवकर चला, निघूया आपण, नंतर माझी अंबरनाथ लोकल चुकेल। चल जय, बाय। जय, निघतोस ना? नाही, थोडा वेळ आहे, तुम्ही वा पुढे। अरे बरं झालं तुम्ही गेला नाही आते। जय, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं। आज बाळा तुला खूप मनस्ताप झाला ना? आय एम रिअली सॉरी। आऊ, मी खरं तर अविनाशला आधीच सगळं सांगायला हवं होतं। हो प्लीज, तुम्ही सॉरी म्हणू नका। अविनाश सरांची काही चूक नाहीये। जे काही झालं तो एक गैरसमज होता, जो आता दूर झालाय। आणि त्या गोष्टीबद्दल मला वाईट वाटत नाही। मग कशाबद्दल वाईट वाटतंय तुला? कळतंय मला जय। अरे पण एक संधी गेली म्हणून इतका निराश आणि उदास होऊ नकोस तू। लहान आहेस अजून, खूप संधी मिळतील तुला। अरे एवढ्या कमी अवधीत तू देव टूर्स मध्ये स्वतःला प्रूव्ह करून दाखवलंयस। दाभोळकर तुझ्या प्रपोजलला का नाही म्हणाले मला कळत नाहीये। ही त्यांनी चूकच केली असं मला वाटतं। पण एनिवे, तुझ्यात कॅलिबर आहे, त्यामुळे तुझ्या त्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड असलेलं दुसरं कोणीतरी तुला नक्की भेटेल। संधी मिळेल तुला। आणि संधी नाही तुझ्याकडे चालत आली तर तुला संधीपर्यंत पोहोचता यायला पाहिजे। ऑल द बेस्ट। थँक्यू।